नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिना आता उद्यापासून सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिना हा आपल्याला माहिती आहे की लक्ष्मीनारायणासाठी समर्पित आहे. म्हणजे या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष्मीनारायणाची सेवा करणार आहोत. त्याचप्रमाणे उद्यापासून षडरात्रोत्सवसुद्धा सुरू होणार आहे. कुळाचारसुद्धा आपल्याला करायचा आहे. त्याचप्रमाणे गुरुचरित्र दत्त जयंतीसुद्धा आहे. गुरुचरित्र पारायणसुद्धा आपल्याला करायचं आहे. तर यामध्येच आपल्याला लक्ष्मीनारायणाची सगळ्यात मोठी प्रभावी उच्च कोटीची सेवा जी कोणती असेल ती आपल्याला या महिन्यात सुद्धा करायची आहे. तीच कुठली तर सत्यनारायण. आता तुम्हाला माहिती आहे सत्यनारायणाची पूजा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात मोठा उपाय म्हणजे कोणता तर सत्यनारायण. दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण आपण करत असतो. ही लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात मोठी सेवा आहे. म्हणून या महिन्यामध्ये जसं की हा महिना लक्ष्मीनारायणासाठी समर्पित आहे म्हणून या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त सत्यनारायण करू शकतो. म्हणजे 1, 5, 7, 11 असे विषम संख्येमध्ये तुम्ही सत्यनारायण करू शकता. आता मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे. तर या महिन्यामध्ये जेव्हापासून तुम्हाला सुरू करायचे आहे, आता कोणी 21 करतं, तर 21 जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला लवकरच 1 तारखेपासून 2 तारखेपासून सुरुवात करावी लागेल, तरच ते 21 होतील. कारण मध्ये तुम्हाला मासिक अडचण येऊ शकते किंवा सुतक वगैरे ह्या अडचणी येतात. म्हणून 1 ते 2 तारखेपासूनच तुम्ही सुरू करू शकता. आता ही सेवा आपल्याला संकल्पित करायची असते. संकल्प कसा करायचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. संकल्प करताना आपलं नाव, आपल्या गोत्राचं नाव घेऊन आपली इच्छा सांगून आणि किती वेळा आपण सत्यनारायण करणार आहोत ते बोलून आपल्याला संकल्प सोडायचा आहे. रोज आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे. आता एरवी आपण महिन्यातून 1 वेळच सत्यनारायण करतो दर पौर्णिमेला, तर वर्षातून आपले 12 वेळाच होतात. पण ह्या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त करू शकतो. आता तुम्हाला 5 करायचे असतील तर तुम्ही 5 करा, 7 करायचे असतील तर 7 करा. आता ही खूप प्रभावी सेवा आहे. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की खूप सेवा करूनही त्यांचे प्रश्न सुटत नाही, आर्थिक अडचणी त्यांना आहे, लक्ष्मी घरामध्ये येत नाही किंवा कर्जावर कर्ज हे वाढतच आहे. त्याचप्रमाणे काही घरामध्ये आरोग्याविषयी अडचणी असतात. मग दवाखान्यामध्ये भरपूर पैसा जातो. तर असे ज्यांच्या घरी लक्ष्मी टिकत नाही, खूप जास्त खर्च होतो, अशांसाठी खूप जास्त प्रभावी ही सेवा आहे. आणि लक्ष्मी कोणाला पाहिजे नाही, सगळ्यांनाच पाहिजे आहे. म्हणून ही सेवा आपल्या घरी नक्की करा. आता हे सत्यनारायण कसं करायचं तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी आपण जसं सत्यनारायण करतो सोप्या पद्धतीने, तसंच सत्यनारायण आपल्याला करायचं आहे आणि प्रदोष वेळेतच करायचं आहे. प्रदोष वेळेतच आपण हे सत्यनारायण करतो. आता रोजच्या रोज तुम्हाला करायचं आहे म्हणून रोज पूजा मांडायची का तर नाही. फक्त पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी आपण संकल्प करणार आहोत त्या दिवशी, पहिल्याच दिवशी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. आणि ही पूजा मांडणी तुम्हाला रोज जितके दिवस तुम्ही संकल्प सोडला आहे, जितक्या दिवस तुम्ही सत्यनारायणाची सेवा करणार तितक्या दिवस ती पूजा तशीच ठेवायची, हलवायची नाही. फक्त फुलं तुम्ही बदलू शकता कारण ते वाळून जातात. आणि आपण गणपतीची, कुलदेवतेची, वरुण देवतेची सुपारी ठेवतो जोडपानावर, तर ते पानंसुद्धा वाळतात. तर ते पानंसुद्धा आपल्याला रोजच्या रोज तुम्हाला शक्य असेल तर ते बदलायचे किंवा 2-3 दिवसांनी तुम्ही बदलू शकता. पण आपल्याला ज्या सुपाऱ्या 3 मांडल्या आहे, गणपतीची, कुलदेवतेची आणि वरुण देवतेची, ह्या तिघांवरही रोज आपल्याला अभिषेक करायचा आहे. सेवा सेम आपण दर सत्यनारायणाला करतो तशीच, फक्त ती पूजा उचलायची नाही, तिथल्या तिथे सुपारी तामनात घेऊन आपल्याला अभिषेक करून परत ठेवून द्यायची. इतकंच आपल्याला करायचं. त्यानंतर आपल्याला जे 5 अध्याय असतात, जी कथा वाचायची असते सत्यनारायणाची, ती कथा वाचायची. ही कथा तुम्ही आता दिवसभरात कधीही वाचू शकता. जर चांगलं होईल जर तुम्ही एकच टाईम निवडून घेतला, सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही एक टाईम ठरवून त्या वेळेत तुम्ही ती पोथी वाचून घ्यायची आणि संध्याकाळी मग पूजा करून फक्त नैवेद्य आरती केली तरी चालते. आता नैवेद्य कुठला तर आपण शिराचं नैवेद्य करतो, तर शिऱ्याचाच नैवेद्य करायचा, पण थोडासा करायचा, कारण रोज तुम्ही करणार आहे. तर घरातले खातील इतकाच 1 चमचा जरी नैवेद्य केला तरीही चालेल, कारण की हा नैवेद्य जो असतो सत्यनारायणाचा तो आपल्याला आपल्या घरातल्याच लोकांनी मिळून खायचा असतो, दुसऱ्याला खायला चालत नाही. म्हणून अशी ही सेवा आपल्याला करायची आहे. आता याच्यासाठी नियम काय आहे तर कुठलीही संकल्पित सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं असतं. दुसरी गोष्ट की पूर्ण सेवा कंप्लीट होईपर्यंत मांसाहार करायचा नाही. सेवा करताना, पूजा करताना काळे कपडे घालायचे नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही दुसऱ्या गावाला जाणार असाल, त्या दिवशी पूजा होणार नसेल तर तसं चालणार नाही, कारण तो दिवससुद्धा काउंट करता येणार नाही. घरी जर पूजा मांडली, घरी लक्ष्मीनारायण आहेत, तर तुम्ही शक्यतोवर तसं प्लॅनिंग करूनच ती पूजा करा. जायचंच असेल तर 5 दिवस 7 दिवस असं सत्यनारायण तुम्ही घालू शकता.
त्याचप्रमाणे जसं की संकल्पित सेवेमध्ये फक्त जर मासिक अडचण आली तरच सेवा कंटिन्यू करायला चालते. जर सेवा करता करता मध्यात सुतक आलं तुम्हाला, तर सुतक आल्यानंतर ही सेवा कंटिन्यू करता येत नाही. मग तुमचे जर 20 सत्यनारायण झाले, 21 सत्यनारायण तुम्ही करणार आहात आणि 20 झाल्यावर जर सुतक पडलं तर ते 20चे 20 तुमचे काउंट करता येणार नाही, परतपासून सेवा करावी लागते. असे साधे सोपे हे नियम आहे, पण ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे लक्ष्मीनारायणाची. म्हणून या महिन्यामध्ये ज्यांना शक्य होते आणि ज्यांना खूप जास्त आर्थिक अडचण आहे, इतर कुठले जरी प्रश्न असतील, कठीण प्रश्न आहे जे की सुटत नाहीत, ते या सेवेने नक्की सुटतात. बऱ्याच सेवेकरांचे अनुभवसुद्धा आहेत. इतकी ही प्रभावी सेवा आहे. तर सगळ्यांनी नक्की करा. हीच माहिती मला तुम्हाला या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.